नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅक इट या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्राचीन भारत सिरीज मध्ये फर्स्ट लेक्चर आपण कंप्लीट केलेला आहे. हे आपलं सेकंड लेक्चर आहे, वैदिक संस्कृती. तर याच्यामधून तुम्हाला मी फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं की तुम्हाला टोटल 5 क्वेश्चन विचारतात 10 मार्काला. पण या 10 मार्कासाठी तुम्हाला खूप सारा स्ट्रगल करावा लागतो, लक्षात घ्या. असं नाही की एक पुस्तक वाचलं आणि 10 मार्क तुम्हाला मिळाले, इतकं सोपं नाहीये. सो आपण जेवढ्या चांगल्या बुक्स मधून कंटेंट मिळेल तेवढं चांगलं कंटेंट देण्याचा इथं प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर आपण पहिल्या लेक्चर मध्ये सिंधू संस्कृतीचा भाग कंप्लीट केलेला आहे. वैदिक संस्कृती याच्यामध्ये आता तुम्हाला काही पार्ट सांगितले जातात, ते पार्ट अगोदर आपण बघूया. वैदिक काळ. वैदिक काळामध्ये तुम्हाला ऋग्वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ. तुम्ही म्हणाल की मॅडम हे इसवी सन पूर्व जे आहे तो टाइम पिरियड विचारला जातो का? जनरली विचारला जात नाही, लक्षात घ्या. ऋग्वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ पण तुम्हाला माहित असू द्या की वैदिक काळाचे 2 पार्ट पडतात, ऋग्वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचंय बघा, की वैदिक संस्कृती ही संस्कृती जी आहे ना, तर ही आर्यांची संस्कृती मानली जाते. कोणाची? आर्यांची संस्कृती. आर्यांची संस्कृती म्हणून ओळखली जाते. जेव्हा भारतामध्ये सिंधू संस्कृतीचा अस्त झाला. आता सिंधू संस्कृतीचा अस्त का झाला याचे प्रॉपर रिझन कुणालाच माहिती नाहीये. तुम्ही जर मोहेंजोदडो मूवी बघितली असेल तर त्याच्यामध्ये थोडंफार तुम्हाला पूर वगैरे आलेलं दाखवलं असेल, बरोबर. सिंधू संस्कृतीचा अस्त झाला आणि त्याच्यानंतर उदयाला आलेली संस्कृती म्हणजे कोणती संस्कृती? वैदिक संस्कृती. वैदिक संस्कृती. ठीक आहे. तर वैदिक संस्कृतीपासून पुढील काळात भारतातील संस्कृती विकसित पावली. म्हणून भारतीय संस्कृती आणि इतिहास यांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला वैदिक संस्कृतीचा अभ्यास करावा लागतो. कारण का? सुरुवात तुमची इथूनच होते, वैदिक संस्कृतीपासून. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आर्यांचं मूळ वस्तीस्थान. आर्यांचं मूळ वस्तीस्थान का बघावं लागतं? कारण का आर्य हे जे आहेत ना, आर्य हे वैदिक संस्कृतीचे निर्माते आहेत. वैदिक संस्कृतीचे निर्माते आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आर्य हे वैदिक संस्कृतीचे निर्माते. आर्यांचं मूळ वस्तीस्थान कोणतं याच्यावरती खूप सारे मतभेद आहेत, लक्षात घ्या. वादग्रस्त मुद्दा आहे. काही विद्वानांच्या मते आर्यांचं जे वस्तीस्थान आहे ते मध्य आशिया सांगितलं जातं. असे क्वेश्चन आपल्याला एक्झाम मध्ये येत नाहीत, कारण जिथं कन्फ्युजन असतं तिथं आयोग क्वेश्चन देत नाही. ठीक आहे. मूळ त्यांचं स्थान मध्य आशिया असून त्यांनी भारतात स्थलांतर केलं. तिथून त्यांनी कुठे स्थलांतर केलं? भारतात स्थलांतर केलं. ठीक आहे, असं म्हटलं जातं. लोकमान्य टिळकांनी काय सांगितलं होतं बघा. लोकमान्य टिळक म्हणत होते की आर्य जे आहेत ना हे आर्क्टिक प्रदेशातून आलेले आहेत, म्हणजे आर्क्टिक प्रदेश हे त्यांचं मूळ वस्तीस्थान आहे. ठीक आहे. पण हे जे टिळकांचं मत आहे हे टिळकांचं मत ग्राह्य धरलं जात नाही, लक्षात ठेवा. आर्य हे भारताबाहेरून या ठिकाणी आलेत हे विद्वानांना मान्यच नाहीये. म्हणजे विद्वान काय म्हणतात की आर्य हे मूळ भारतातलेच आहे. ओके. सप्तसिंधूचा प्रदेश जो आहे, सप्तसिंधूचा प्रदेश आणि तिच्या उपनद्या. जर क्वेश्चन विचारला तर असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. सप्तसिंधूचा प्रदेश आणि तिच्या उपनद्या. ठीक आहे. हे मूळ स्थान मानलं जातं आर्यांचं, म्हणजे भारतातच. ओके, क्लिअर. पण यांच्यामध्ये मतभेद आढळतात. त्याच्यामुळे ठाम असं कुठलं मत आपण सांगू शकत नाही की बाबा हे आर्यांचं मूळ आहे. ओके, क्लिअर. त्याच्यामुळे अशा पॉइंट वरून आयोग तुम्हाला कधीच क्वेश्चन विचारत नसतो, लक्षात ठेवा. तर हे झालं आपलं इंट्रोडक्शन. वैदिक संस्कृतीचा कालखंड. जसं तुम्हाला सिंधू संस्कृतीचा कालखंड विचारला जातो तसंच सेम तुम्हाला इथं
वैदिक संस्कृतीच्या कालखंडाबाबत सुद्धा मतभेद दिसून येतात. आता इथं पण बघा लोकमान्य टिळकांनी काय सांगितलं? लोकमान्य टिळकांनी असं सांगितलं की ऋग्वेदाचा आरंभ काळ इसवी सन पूर्व 6000 वर्ष. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर याकोबी, तुम्हाला जोड्या नावामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. याकोबी यांनी वैदिक संस्कृतीचा कालखंड इसवी सन पूर्व 4500 ते इसवी सन पूर्व इतका सांगितलं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरे पर्सन आहेत सांगणारे मॅक्स मुलर, यांच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता. मॅक्स मुलर, या मॅक्स मुलरनी कोणता कालखंड सांगितला? तर त्यांनी इसवी सन पूर्व 1200 हा कालखंड सांगितला. बरोबर. आता हे जे सगळे यांनी सांगितलेले कालखंड आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसून येतो. बरोबर. मग इथं तुम्हाला एक फिक्स टाइम पिरियड सांगितलंय. जसं तुम्हाला सिंधू संस्कृतीचा कालखंड सांगितलाय तसंच तुम्हाला इथं काही पुराव्यावरून इसवी सन पूर्व 1500 वर्ष ते इसवी सन पूर्व 1000 वर्ष हा कालखंड निश्चित केलाय. म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये जर विचारलं ना तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येईल. ओके, क्लिअर? समजलं इथपर्यंत सर्वांना? तर आर्यांचं मूळ वसतिस्थान याच्यावरून तुम्हाला शक्यतो तर क्वेश्चन येणार नाही. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो ऋग्वेदाचा आरंभ काळ टिळकांनी सांगितलेला, याकोबींनी सांगितलेला आणि मॅक्स मुलर यांनी सांगितलेला. पण हे तिन्ही ग्राह्य न धरता काही पुराव्यांवरून तुम्हाला इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 हा कालखंड सांगितला जातो. ठीक आहे. आता आपण येऊया वैदिक वाङ्मयाकडे, किंवा वाङ्मय पण म्हणतात. वैदिक वाङ्मय याच्यावरती आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतो. बघा, याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रकारच्या ग्रंथाचा समावेश होतो. किती प्रकारच्या? 4 प्रकारच्या ग्रंथाचा समावेश होतो. ठीक आहे. पहिला ग्रंथ याच्यामध्ये येतो संहिता, दुसरा येतो ब्राह्मणे, तिसरा येतो आरण्यके व चौथा उपनिषदे. ठीक आहे. संहिते, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे. याच्यामध्ये आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय संहिता याच्यामध्ये 4 संहितांचा समावेश आहे. किती? 4 संहिता. कोणत्या? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ठीक आहे. तर आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे तर माहित असतं, पण या 4 संहिता आहेत हे माहित नसतं. ओके, क्लिअर? ब्राह्मणे, ही जी ब्राह्मणे आहेत ना ही गद्य स्वरूपामध्ये आहेत. गद्य स्वरूपामध्ये. याच्यामध्ये काय मिळतं तुम्हाला? याच्यामध्ये तुम्हाला देवादिकांच्या कथा, ठीक आहे. यज्ञ विचार. अजून काय मिळतं?
याच्यामध्ये तुम्हाला आध्यात्मिक महत्व, आध्यात्मिक महत्व अशा प्रकारची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ब्राह्मणीमध्ये मिळते. आरण्यके याच्यामध्ये तुम्हाला ऋषी मुनींचं तत्वज्ञान, या दोन्ही मध्ये तुम्हाला कॉमन ऋषी मुनींचं तत्वज्ञान, ऋषी मुनी, ठीक आहे, तत्वज्ञान. ओके. त्याच्यानंतर प्राणी मात्रांचं जीवन, आणखी काय म्हणू शकता तुम्ही याच्यामध्ये, ईश्वर, आत्मा, विश्व याच्या संबंधीच्या कल्पना. कल्पना तुम्हाला मिळतात याच्यामध्ये, ठीक आहे. तर हा भाग एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये बघा, वेद, आरण्यके आणि उपनिषदे याला आयएमपी करा. इथून पुढचा भाग जो मी तुम्हाला सांगते त्याला आयएमपी करा, कारण कन्फ्युजन होऊ शकतं. वेद, आरण्यके आणि उपनिषदे, उपनिषदे, ठीक आहे. यांना श्रुती असं म्हणतात. काय म्हणतात यांना? श्रुती. एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. श्रुती म्हणतात. ओके, क्लिअर, समजलं इथपर्यंत? श्रुती म्हणतात, ठीक आहे. संहिता या वैदिक प्रकारात अंतर्भूत होणाऱ्या 4 वेदांची माहिती आपल्याला एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे. हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. वेद, आरण्यके आणि उपनिषदे यांना एकत्रितपणे काय म्हणतात? श्रुती असं म्हणतात. आणि एक्झाम साठी आपल्याला विचारतात संहिता. संहितेमधील 4 वेद आपल्याला अभ्यासावे लागतात. तर त्याच्यातला पहिला वेद आपण बघूया, ऋग्वेद. ऋग्वेद, ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतं की हा सर्वात प्राचीन वेद आहे. सर्वात प्राचीन वेद आहे, ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. वैदिक देवतांना, वैदिक देवतांना आळविण्यासाठी, म्हणजे प्रसन्न करण्यासाठी काय केलं जातं? ऋचा असतात, बरोबर. तर त्या ऋचांचा समावेश तुम्हाला इथं मिळतो. ऋचांचा समावेश, ठीक आहे, इथं मिळून येतो. ऋग्वेदाची एकूण मंडल तुम्हाला विचारली जातात. एकूण 10 मंडले आहेत. किती? एकूण 10 मंडले, क्लिअर. याच्यामध्ये 4था पॉइंट तुम्हाला सुक्ते पण विचारतील. तर 1028 सुक्ते मिळतात. फॅक्च्युअल डाटा आहे, विचारला जातो. आणि जर तुम्हाला ऋचांची संख्या विचारली तर 10,255 इतक्या ऋचा तुम्हाला इथं मिळतात. ओके. आता याच्यातली जी मंडल आहेत, 10 मंडल, काही मंडल, सगळीच 10 मंडल मूळतः ऋग्वेदातील नाहीत. सगळीच 10 मंडल मूळतः ऋग्वेदातील नाहीत. तर काही मंडल प्राचीन आहेत, काही मंडल प्राचीन आहेत आणि काही नंतरच्या काळातील आहेत, ठीक आहे. नंतरच्या काळातील आहेत. ओके, क्लिअर. तर ही झाली ऋग्वेदाबद्दल इन्फॉर्मेशन. तर या 4 पॉइंट्स वरून तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जातो. सेकंड आपण बघूया यजुर्वेद. यजुर्वेद, ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे बघा. तर याच्यामध्ये यज्ञाच्या वेळेस, यज्ञाच्या वेळेस जे मंत्र म्हटले जातात,
म्हटले जातात त्यांना म्हणतात यजुस. त्या मंत्रांना म्हणतात यजुस. ठीक आहे. आणि या यजुसचा किंवा या मंत्रांचा समावेश आहे यजुर्वेदामध्ये. ओके. यजुर्वेदाचे तुम्हाला दोन भेद बघायला मिळतात. कोणते आहेत? एक आहे शुक्ल यजुर्वेद आणि दुसरा आहे कृष्ण यजुर्वेद. कृष्ण आणि शुक्ल. ठीक आहे. ओके. याच्यावरती अजूनपर्यंत क्वेश्चन विचारला नाही, विचारला जाऊ शकतो. दोन भेद. यज्ञाच्या वेळी जे मंत्र म्हटले जातात त्यांना ऋचा म्हणतात. सॉरी, त्या मंत्रांना यजुस असं म्हणतात आणि हे यजुस तुम्हाला कुठे मिळतात? यजुर्वेदामध्ये मिळतात. यजुर्वेदाच्या एकूण 6 संहिता आहेत. पुढचा पॉइंट, यजुर्वेदाच्या एकूण 6 संहिता तुम्हाला मिळतात. किती? 6. ठीक आहे. आता या 6 संहिता एक्झाम मध्ये विचारतात का? नाहीत विचारत, करायची पण गरज नाही. याच्यानंतर डायरेक्ट तुम्ही सामवेद बघितलं तरी चालेल. सामवेद. सामवेद. ठीक आहे. सामवेदामध्ये काय आहे बघा, सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट, की जर तुम्हाला सर्वात छोटा वेद विचारला ना, तर हा आहे सर्वात लहान वेद. सर्वात लहान वेद सामवेद. ओके. याच्यामध्ये बहुसंख्य ऋचा ज्या आहेत ना, त्या ऋग्वेदातीलच आहेत. सामवेदामध्ये तुम्हाला बहुसंख्य ऋचा कुठल्या मिळतात? ऋग्वेदातीलच मिळतात. ओके, क्लिअर. यज्ञ समयी गाण्याच्या ऋचा, म्हणजे या ज्या ऋचा आहेत ना, कधी गातात? यज्ञ समयी गातात. यज्ञ समयी. ठीक आहे. भारतीय संगीताची माहिती तुम्हाला या वेदामधून मिळते. भारतीय संगीताची माहिती तुम्हाला या वेदामधून मिळते. कोणत्या? सामवेदामधून. ठीक आहे. सामवेदाचे तुम्हाला 2 भाग बघायला मिळतात. 2 भाग कोणते आहेत? आर्थिक, पहिला भाग आर्थिक, आणि दुसरा भाग जो आहे तो उत्तरार्चिक. आर्थिक आणि उत्तरार्चिक हे 2 भाग आहेत सामवेदाचे. 3 वेद झाले. चौथा वेद बघा. चौथा वेद आपण इथं लिहूया. चौथा वेद आहे अथर्ववेद. अथर्ववेद. ठीक आहे. अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये काय आहे? अथर्ववेदामध्ये तुम्हाला जादूटोना, जादूटोना, वशीकरण मंत्र, त्याच्यानंतर जारण मारण विद्या, यांचा अंतर्भाव दिसून येतो. ठीक आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय कळतं? समाजातील अंधश्रद्धा, अंधश्रद्धा आणि भोळ्या समजुती. ओके. जसं पाठीमागं आपण सामवेदाचे भाग बघितले, तसंच तुम्हाला अथर्ववेदाच्या एकूण 2 संहिता बघायला मिळतात. एकूण 2 संहिता बघायला मिळतात. कोणत्या आहेत 2 संहिता अथर्ववेदाच्या? विचारत नाहीत, करू पण नका. ठीक आहे. अथर्ववेदाच्या 2 संहिता. पण तुम्हाला इथे इम्पॉर्टंट काय आहे माहिती का? इथं तुम्हाला वेदांशिवाय ना वेदांगे विचारतात. वेदांगी, वेदांगे. वेदांगी तुम्हाला 6 मिळतात. कोणकोणते आहेत बघा? शिक्षा, कल्प,
व्याकरण, निरुक्त, त्याच्यानंतर छंदस आणि ज्योतिष. 6 वेदांगे तुम्हाला मिळतात. वेदातील ज्ञान, आता ही वेदांगे कशासाठी आहेत, तर वेदातील जे ज्ञान आहे ते सूत्र रूपानं तुम्हाला मांडलेलं दिसतं. सूत्र रूपाने मांडलेले आहे. कशामध्ये, वेदांगामध्ये. काय, वेदातील ज्ञान, वेदातील ज्ञान. ओके, क्लिअर, इथपर्यंत समजलं. तर आपण आतापर्यंत काय बघितलं, आपण आतापर्यंत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, वैदिक वाङ्मय 4 प्रकारचे ग्रंथ आपण बघितले. जेवढे पॉइंट्स मी तुम्हाला सांगितले तेवढेच पॉइंट एक्झाम साठी करा. पुढचा भाग आहे वैदिक संस्कृतीमधील राजकीय परिस्थिती कशी होती. राजकीय परिस्थिती कशी होती बघून घ्या. तर ऋग्वेद संहितेमधून आपण आर्यांच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय जीवनाविषयी अत्यंत उपयुक्त माहिती मिळवू शकतो. कुठून मिळते आपल्याला ही माहिती, तर ऋग्वेद संहितेमधून. पहिला पॉइंट इम्पॉर्टंट आहे बघा, ऋग्वेद संहिता. या ऋग्वेद संहितेमधून आपल्याला काय समजतं, आर्यांच्या सामाजिक, आर्थिक, त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता धार्मिक आणि राजकीय जीवनाविषयी उपयुक्त माहिती. उपयुक्त माहिती तुम्हाला इथं मिळून जाते. ठीक आहे. भारतामध्ये आर्यांची वस्ती सुरुवातीला कुठं होती, आपण बघितलं सप्तसिंधूच्या प्रदेशात होती, बरोबर. आता सुरुवातीला ते होते सप्तसिंधू प्रदेशात. सप्तसिंधू प्रदेशामध्ये. त्याच्यानंतर ते पूर्वेकडे गेले. पूर्वेकडे, पूर्वेकडे म्हणजे कुठं, गंगा यमुना खोरे. गंगा यमुना खोरे. ठीक आहे. तुम्हाला आर्यांच्या वेगवेगळ्या टोळ्या दिसून येतात. याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. आर्यांच्या टोळ्या दिसून येतात. ठीक आहे. वेगवेगळी नावं आहेत त्या टोळ्यांना पण. त्यातील प्रमुख टोळी बघा, या टोळ्यांच्या नावावरून तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. प्रमुख टोळ्यांची नावं आहेत भरत, त्याच्यानंतर पुरू, पुरू, यदू आणि संजय. पुन्हा एकदा रिपीट करू आपण, भरत, पुरू, पुरू, यदू आणि संजय. ठीक आहे. या टोळ्यांमध्ये काय होत होतं, संघर्ष होत होतं, भांडण करत होते. ओके. तर हे सगळे आर्यच होते, तरी पण भांडत होते. आता अनार्य पण होते, तर त्या अनार्यासोबत पण यांची भांडण होत होते, वारंवार संघर्ष होत होते. ठीक आहे. पण या प्रदेशामध्ये आर्यांनीच आपलं वर्चस्व निर्माण केलं. लक्षात ठेवा, नियंत्रण प्रस्थापित केलं. ओके. आणि सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, वैदिक काळामध्ये राजेशाही अस्तित्वात होती. राजेशाही अस्तित्वात होती. याच्यावरती आयोग तुम्हाला विचारतो क्वेश्चन. ठीक आहे. ओके. राजेशाही म्हणजे राजा प्रमुख, बरोबर. राजाच्या मदतीसाठी सभा आणि समिती, याच्यावरती पण आयोगाने क्वेश्चन विचारलाय. सभा आणि समिती ही होती मंडळी. काय करत होती ही लोक, राजाला देत होती सल्ला.
राजाला सल्ला देण्याचं यांचं काम होतं. न्यायदानाचं काम कोण करत होतं? राजा करत होता. न्यायदानाचं काम राजा करत होता, बरोबर. त्याच्या मदतीला इतर अधिकारी होते का? होते, पण न्यायदानाचं काम राजा करत होता. ओके, समजलं इथपर्यंत? तर आपण काय बघितलं? आपण वैदिक काळातील राजकीय परिस्थिती बघितली. आता आपण वैदिक काळातील सामाजिक परिस्थिती बघूया. सामाजिक परिस्थितीवरून पण क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. सामाजिक परिस्थिती बघा, सामाजिक परिस्थिती याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे पॉइंट आयोग विचारू शकतं. पहिला पॉइंट आहे की आर्यांमध्ये सुरुवातीला वर्ण व्यवस्था होती का? तर होती. वर्ण व्यवस्था होती, ठीक आहे. आता ही जी वर्ण व्यवस्था होती किंवा हे वर्ण जे पडलेले होते ते वर्ण व्यवसायावरून पडले होते. विचारतात आपल्याला, ठीक आहे, व्यवसायावरून. पण वैदिक काळामध्ये व्यवसायावरून पडले होते, पण पुढील काळामध्ये हे जे वर्ण आहेत ना, हे वर्ण व्यक्तीच्या जन्मावरून डिसाइड केले जाऊ लागले, ठीक आहे. व्यक्तीच्या जन्मावरून डिसाइड केले जाऊ लागले, ठीक आहे. आणि याच्यामधूनच निर्माण झाली जाती संस्था. ओके, समजलं? तर बघा, आर्यांच्या काळामध्ये वर्णव्यवस्था होती का? होती. आर्यांच्या काळामध्ये जे वर्ण होते ते व्यवसायावरून पडलेले होते, ठीक आहे. पण नंतरच्या काळात व्यक्तीच्या जन्मावरून वर्ण ओळखले जाऊ लागले आणि त्याच्यातूनच जाती व्यवस्था उदयाला आली. सेकंड पॉइंट बघा, सेकंड पॉइंट तुमचा इथं आहे की वैदिक काळात जाती व्यवस्था होती का? नाही, फक्त वर्ण व्यवस्था होती. वैदिक काळात जाती व्यवस्था नव्हती, अस्तित्वात नव्हती, ठीक आहे. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. ओके, वैदिक काळामध्ये कुटुंब संस्था, कुटुंब संस्था समाजातील एक महत्वपूर्ण संस्था होती. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आर्याची जी कुटुंब पद्धती होती ना, तर ही आर्याची कुटुंब पद्धती संयुक्त कुटुंब पद्धती होती, संयुक्त होती. ओके, आता याच्यामध्ये कुटुंबावरती फक्त कुटुंब प्रमुखाचा अधिकार किंवा नियंत्रण होतं, ठीक आहे. कशी होती पितृसत्ता का मातृसत्ता? संयुक्त होती प्लस पितृसत्ता, पित्याची सत्ता वैदिक कालखंडामध्ये, ठीक आहे. पितृसत्ताक होती. ओके, क्लिअर? कुटुंब संस्था होती, संयुक्त होती, कुटुंब प्रमुखाचंच नियंत्रण चालत होतं आणि कुटुंब प्रमुख असं पिता, पितृसत्ताक, ठीक आहे. याच्यानंतर संस्कार. वैदिक कालखंडामध्ये विवाह हा एक पवित्र संस्कार होता. लक्षात ठेवा, विवाह हा एक पवित्र संस्कार होता. मग बालवयात लग्न होत होती का? वयात आल्यानंतर होत होती. कारण का? तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण वैदिक कालखंडामध्ये बालविवाह प्रथा नव्हती. बालविवाह प्रथा अस्तित्वात नव्हती. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, इथं मुला मुलींची लग्न वयात आल्यावर होत होती, ठीक आहे. मुला मुलींना आपला जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य होतं का? होतं, ठीक आहे. पण इथं तुम्हाला बहुपत्नीत्वाची प्रथा दिसून येईल, बहुपत्नीत्व प्रथा दिसून येते, ठीक आहे, वैदिक कालखंडामध्ये. ओके, जो क्वेश्चन तुम्हाला आयोगाने विचारलाय, कोणता क्वेश्चन विचारलाय बघा, वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांचं स्थान कसं होतं? पाचवा पॉइंट, वैदिक काळात स्त्रियांना समाजामध्ये
महत्वाचं स्थान होतं. स्त्रिया समाजात महत्वाचे स्थान होते. ठीक आहे, महत्वाचे स्थान होते. ओके, क्लिअर, समजलं? म्हणजे आता स्थान तर महत्वाचं होतं, म्हणजे सगळ्या धार्मिक कार्यक्रम वगैरे असतील ना, तर तिथं स्त्रिया पतीच्या बरोबरीनं भाग घेऊ शकत होत्या, बरोबर. आणि सर्वात महत्वाचं, तिथं बालविवाह नव्हता. वैदिक काळामध्ये सतीची प्रथा सुद्धा नव्हती. इथंच ऍड करा, सती प्रथा पण नव्हती. सती प्रथा नव्हती. ठीक आहे, ओके, क्लिअर, समजलं? बर, आता इथं आणखी एक पॉइंट आहे, निपुत्रिक विधवा. एखादी स्त्री विधवा झाली असेल आणि तिला पुत्र नसेल, तर ती नियोग पद्धतीने संतती प्राप्त करून घेऊ शकत होती, बरोबर. म्हणजे तिच्या दिरापासून नियोग पद्धतीने संतती प्राप्त करून घेऊ शकत असे. ठीक आहे, आणि म्हणजे स्त्रियांना खूप स्वातंत्र्य होतं वैदिक काळामध्ये, लक्षात ठेवा. आणि जो इम्पॉर्टंट पॉइंट जो आयोगाने तुम्हाला विचारलाय 2018ला किंवा 17ला बघा, लोपामुद्रा. लोपामुद्रा, त्याच्यानंतर विश्ववारा, विश्ववारा, अपाला, अपाला, घोषा, घोषा. ठीक आहे, या ज्या स्त्रिया होत्या ना, निकाता, अजून एक नाव लिहून घ्या, निकाता. पुन्हा एकदा रिपीट करू, लोपामुद्रा, विश्ववारा, अपाला, घोषा आणि निकाता. या पंडित स्त्रिया होऊन गेल्या. कोणत्या काळामध्ये? वैदिक काळामध्ये. ओके, क्लिअर. याच्यावरती आयोगाने विचारलाय क्वेश्चन 2 मार्काने. समजलं? तर आपण काय बघितलं, वैदिक काळामधील सामाजिक परिस्थिती आपण बघितली. आता आपण बघूया वैदिक काळातील आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थिती बघा, सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये आपण काय बघितलं होतं, शेती प्रमुख व्यवसाय होता, पण त्याच्यासोबतच व्यापार पण लोक करत होती, बरोबर. पण इथं मात्र तुम्हाला आर्यांचा प्रमुख व्यवसाय कोणता मिळतो? शेतीच मिळतो, फक्त शेती. ठीक आहे, शेतीसाठी ते बैलांचा वापर करत होते. पशुपालन सिंधू संस्कृतीमध्ये पण केलं जात होतं, इथं पण करत होते पशुपालन. ठीक आहे, ओके. लहान मोठे व्यवसाय याच्या व्यतिरिक्त बघा, शेती व्यतिरिक्त लहान मोठे व्यवसाय होते का? होते. त्याच्यामध्ये तुम्ही विणकर, सुतार, अजून काय म्हणू शकता तुम्ही, सोनार, चांभार, त्याच्यानंतर कुंभार, अशी लोक तुम्हाला या वैदिक संस्कृतीमध्ये दिसून येईल. ठीक आहे, आहार जर तुम्ही बघितला यांचा, तर यांच्या आहारात गहू होता, बार्ली पण होती, धान्य होतं, धान्य, त्याच्यानंतर दूध, दही, फळे, पालेभाज्या, अजून काय म्हणू शकता तुम्ही, हा, ही लोक मांस पण खात होते, पशूंचे मांस, पशूंचे मांस. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मधली लोक व्हेजिटेरियन होती, तिथं नॉनव्हेज खाल्लं जात नव्हतं, बरोबर. आणि सर्वात इम्पॉर्टंट, ही लोक ड्रिंक पण करत होती, मद्यप्राशन पण करत होते. ठीक आहे, ओके, पशूंचं मांस खात होते आणि मद्यप्राशन पण करत होते. आर्यांचा वेश कसा होता? अतिशय साधा. सिंधू संस्कृतीमध्ये बघा, लोक ज्वेलरी बिलरी घालत होते, ही लोक साधी होती, सुती व लोकरीचे कपडे. तिकडे ताग पण वापरलं जात होतं, लोकरीचे कपडे हे लोक घालत होते. ठीक आहे, मनोरंजनाची साधने होती का? होती. याच्यामध्ये तुम्हाला द्यूत, द्यूत साधन आहे मनोरंजनाचं, नृत्य, शिकार, ठीक आहे, आणि
रथांच्या शर्यती, रथांच्या शर्यती ही होती मनोरंजनाची साधन. ओके, क्लिअर. तर ही झाली सगळी आर्थिक परिस्थिती. याच्यावरून पण लोकसेवा आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतो. आता वैदिक संस्कृतीमधला शेवटचा आपला पॉइंट येतो धर्म. आणि इथं आपला वैदिक संस्कृती हा छोटासा एक पॉइंट म्हणू शकता तुम्ही, कंप्लीट होऊन जातो. आणि त्याच्यानंतर जैन आणि बौद्ध धर्म स्टार्ट होतो. तो मात्र फार मोठा भाग आहे. याच्यामध्ये बघा, वैदिक संस्कृतीमध्ये धर्म आणि नीतिमत्ता यांना उच्च स्थान होतं, उच्च स्थान होतं. ठीक आहे. आर्य जे होते ना, ते निसर्ग देवतेची उपासना करत होते. निसर्ग देवता याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलाय. निसर्ग देवतेची उपासना. मग याच्यामध्ये इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य, विष्णू, अश्विन, वायू. ठीक आहे. या देवदेवतांचा उल्लेख त्यांच्या धर्मग्रंथामध्ये तुम्हाला दिसून येतो. इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य, विष्णू, अश्विन आणि वायू. ओके, क्लिअर, समजलं. बर. त्यांच्या धर्मामध्ये यज्ञ, प्रार्थना आणि कर्मकांड. पुन्हा एकदा रिपीट करूया आपण. त्यांच्या धर्मामध्ये यज्ञ, प्रार्थना आणि कर्मकांड यांना महत्व होतं, यांना महत्व प्राप्त झालं होतं. बरोबर. यज्ञामध्ये पशूंचा बळी दिला जात असे. ठीक आहे, समजलं. या लोकांना म्हणजे आर्यांना संगीतात फार इंटरेस्ट होता, संगीतात फार इंटरेस्ट होता, रुची होती. याच्यामधून तुम्हाला यांच्या काळातील वाद्ये विचारली जाऊ शकतात. म्हणजे वेबरच्या मते काय सांगितले, वेबरच्या मते सांगितले की सप्तसुरांचा जो उगम आहे तो भारतात आहे. कोणी सांगितले, वेबरनं सांगितले. ठीक आहे. मग आपल्याला काय बघायचंय, आपल्याला वैदिक काळामध्ये असलेली वाद्य बघायचे. याच्यामध्ये तुम्हाला वीणा, वेणू, गरगर, बकुळ, नाव लक्षात ठेवा, करकरी, करकरी आणि दुदुंबी, दुदुंबी. ठीक आहे. ही तुम्हाला वाद्य मिळत. वीणा, वेणू, गरगर, बकुळ, करकरी आणि दुदुंबी. ओके, क्लिअर. तर हे झाली वैदिक संस्कृतीबद्दल इन्फॉर्मेशन. आर्यांचं मूळ वस्तीस्थान, वैदिक संस्कृतीचा कालखंड, वैदिक वाङ्मय. त्याच्यानंतर आपण काय कंप्लीट केलं, राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती. याच्यानंतर जैनिझम आणि बुद्धिझम हा जो आपला भाग आहे, हे मात्र आपलं 1.5 तासाचं लेक्चर होईल, एकच मोठं. आणि त्याच्यानंतर येईल ब्राह्मण युग, ब्राह्मण युग. ठीक आहे. तर थांबूया आपण इथं. नेक्स्ट सेशन आपलं अपलोड होईल जैन धर्म आणि बौद्ध धर्म.